यानंतर एक मोठी बातमी आहे नंदुरबारमधली। शहादा शहरातील समाज कल्याण वसतिगृहात विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे। विद्यार्थ्यांना जेवण किंवा अन्य काही पदार्थ खाऊन विषबाधा झाली का या अशा सवाल आता उपस्थित होतोय आणि साशंकता आहे असंही कळतंय। डाळ भात शेवगा चपाती खाल्ल्यानंतर 15 मिनिटांनी विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास जाणवू लागला। काही विद्यार्थ्यांनी तसा दावा केलाय। तातडीने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे। वसतिगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची प्राथमिक माहिती आहे आणि 3 विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचंही कळतंय। त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी निलेश पवार हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। निलेश, काय सांगाल? हे विद्यार्थी अत्यावस्थ दिसतायत, नेमकं काय घडलं होतं? शहाद्यातलं हे खरं तर समाज कल्याण विभागाचं वसतिगृह आहे आणि या ठिकाणी जवळपास 150 ते 180 मुलं वास्तव्यास असतात। त्यातील 35 ते 40 मुलांना जेवणानंतर हा सगळा त्रास झाल्याचा दावा विद्यार्थ्यांकडून केला जातोय। तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांनी ज्या परिसरातली काही बिया आहेत त्या खाल्ल्याचा दावा प्रशासनाकडून केला जातोय। त्यामुळे नेमकी विषबाधा कशामुळे झाली हे अजून तरी स्पष्ट होऊ शकले पण बिया 40 ते 50 विद्यार्थी कसे काय खाणार हाही सवाल उपस्थित होतोय। त्यांनी जेवण केलं होतं असं कळतंय। जी प्राथमिक माहिती आहे त्यानुसार जेवण केलं होतं आणि त्याच्या 15 मिनिटांनंतरच उलट्या सुरू झाल्याची माहिती आहे। बरोबर आहे, हा दावा विद्यार्थ्यांकडून सुद्धा केला जातोय आणि विद्यार्थ्यांकडून याबाबत तक्रार देखील केली जाते की वारंवार जेवणाच्या तक्रारी करून सुद्धा जेवणाचा दर्जा सुद्धा सुधारला नाही असा देखील आरोप विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी केला जातोय। आणि यातीलच आता 35 ते 40 विद्यार्थ्यांना शहादा उपजिल्हा रुग्णालयात खरं तर उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। त्यातील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे, त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। प्रशासनाचे सर्व अधिकारी सध्या तिथं पोहोचलेले आहेत। तालुका स्तरावरचे सगळे अधिकारी पोहोचलेले आणि जिल्हा स्तरावरचे अधिकारी देखील त्या ठिकाणी निघालेले आहे। आणि त्यानंतर आता विद्यार्थ्यांची प्रकृती सगळी स्थिर झाल्यानंतरून नेमका हा प्रकार सगळा कशामुळे झाला हे सगळं तपासाअंती सगळं बाहेर येत असलं तरी खरं तर विद्यार्थ्यांचा जो त्रास आहे त्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे हा सगळा प्रकार झाला का हा प्रश्न यातून उपस्थित होताना दिसून येत आहे। बरोबर आहे। एकूणच असं म्हणता येईल की जर विद्यार्थ्यांनी आधी तक्रार दिली होती तर त्यावेळेला दक्षता घेणं हे गरजेचं होतं, मात्र तसं केलं गेलं नाही आणि आता या विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं दिसतंय। याविषयीची अपडेट आपण घेत राहूया। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।